दंडवत प्रणाम। तर आज आपण भगवद्गीतेतला 3रा अध्यायातला 7वा श्लोक बघणार आहोत। कामापासून दूर पळणं म्हणजेच त्याग आहे का? नाही। श्रीकृष्ण सांगतात कामापासून पळू नका, तर काम करताना मनावरती नियंत्रण ठेवा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्य रभतेर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोगम असक्त स विशिष्यते। या श्लोकचा अर्थ असा आहे, हे अर्जुना, जो मनुष्य आपल्या मनाने इंद्रियांवरती नियंत्रण ठेवतो आणि आसक्ती न ठेवता आपले कर्तव्य करत राहतो तो श्रेष्ठ आहे। म्हणजेच फक्त काम सोडून देणं कर्मयोग नाहीये, तर आपली जबाबदारी करताना त्या कामाच्या परिणामाची चिंता न होऊ देणं म्हणजेच कर्मयोग आहे। काम करा, पण प्रत्येक वेळी मला याच्या बदल्यात काय भेटेल याचा विचार करू नका। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, एक आई दररोज घरात अनेक कामं करते, घर सांभाळते, जेवण बनवते, मुलांना सांभाळते, पण ती प्रत्येक कामानंतर असं नाही बोलत की आता मी एवढं काम केलं तर त्याच्या बदल्यात मला काय भेटेल। ती प्रेमाने तिची जबाबदारी पार पाडते, तिचं काम मोठं आहे, पण प्रत्येक वेळी तिच्या कामामागे स्वार्थ नसतो। या श्लोकचं हे खूप सुंदर उदाहरण आहे। आजचा स्ट्रॉंग मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, कर्म सोडणं सोपं आहे, पण आसक्ती सोडून कर्म करणं ही खरी ताकद आहे। आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडा, पण प्रत्येक परिणामावरती आपलं सुख अवलंबून ठेवू नका, कारण जेव्हा कर्म स्वार्थापेक्षा मोठं होतं तेव्हाच आपल्याला खरी शांती मिळते। अशाच नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। दंडवत प्रणाम।